वाल्मिक कराड हाय हाय, वाल्मिक कराड हाय हाय, वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, घरदाम आणि खुनी वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जय असो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक वेगळं आंदोलन या ठिकाणी आज आपण बघतोय. गेले महिनाभर बीड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण सर्वांना माहिती आहे. मस्साजोग गावचे आदर्श सरपंच संतोषांना देशमुख त्या भागामध्ये एक आदर्श काम सरपंच म्हणून त्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि हम करे सो कायदा म्हणजे जणू काही आम्ही म्हणजे त्या भागाचे राजे आहोत आणि स्वतः मुघल असल्यासारखा दबदबा ज्यांचा राहिला त्या वाल्मिक कराड टोळीने अगदी गट रचून त्या आदर्श सरपंचाची हत्या केली. आणि हत्या केल्यानंतर समाज माध्यमांच्या समोर आव दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला सांगितलं की मी या प्रकरणामध्ये दोषी नाही आणि जो दोषी असेल त्याला तुम्ही फासावर लटकवा. आणि पोलिसांनी देखील त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली. आणि काल तुम्ही बघितलं असेल की चार्जशीटमध्ये मुख्य आरोपी म्हणून हा वाल्मिक कराड, हा वाल्या, हा बडवा त्या ठिकाणी मुख्य आरोपी आहे. आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला आदरणीय सरपंच साहेबांचे फोटो बघितले अक्षरशः महाराष्ट्र रडला, पाय मोकळून रडला. अगदी त्याच्या अंगावर इतके वार केले की अक्षरशः शरीर सुद्धा ओळखू येत नव्हते, अशी छिन्न विच्छिन्न अवस्था त्यांनी केली. आणि मग या वाल्मिक कराड आणि त्यांच्या सर्व टीमला खुश करण्यासाठी जे मारेकरी होते त्यांनी अक्षरशः त्यांच्या अंगावर लघवी देखील पाप केली. म्हणजे बोलताना देखील मला रडू कोसळते. अशा या नराधमाला फाशी झाली पाहिजे म्हणून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. सकाळी 11:30 वाजता आमच्या युवा सेनेचे सचिव आदरणीय पूर्वेशभाई सरनाईक यांचा फोन आला की पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं मोठं आंदोलन झालं पाहिजे. आणि हा जो नराधम आहे हा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणारा नराधम आहे. याला फाशी आणि फाशीच झाली पाहिजे. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची एकच शिकवण आहे, तोंड वाजवून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, पण न्याय हा झालाच पाहिजे. या उक्तीप्रमाणे शिवसेना जरी सरकारमध्ये असली, भाजपची सरकार, भाजपचा शिवसेना राष्ट्रवादी तिघांचं सरकार आहे, परंतु हा बडवा या तिघांच्या डोळ्यामध्ये ढोळपेट करून त्या ठिकाणी करोडो रुपये या हरामखोराने मिळवलेले आहेत. आणि अशा प्रवृत्ती या महाराष्ट्रातून हद्दपार केल्या पाहिजे. महाराष्ट्रात यामध्ये या प्रवृत्ती फिरल्या पाहिजे. म्हणून आंबेगाव तालुका शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि युवा सेनेच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो. कारण ज्या वेळेला आवाज होईल, ज्या वेळेला संघर्षाची तुमच्या परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळेला तुम्ही सरकारमध्ये असा किंवा नसा, तुम्ही सर्वात अगोदर धावून गेलं पाहिजे. या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीला तुम्ही पात्र ठरलात. आणि मी आपल्याला विनंती करतो या बडव्याला तुमच्या चपलेने चोपून काढा, जेणेकरून कुठल्या माई भगिनीकडे, कुठल्या लोकप्रतिनिधीकडे बोट करण्याची हिंमत पुढच्या काळामध्ये या कुणाची होणार नाही. एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.